हॅलो फ्रॉम फिनलँड. मी शलाका केळकर, प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट आणि टॅरो रीडर. फायनान्शियल हिलिंग या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची टिप सांगणार आहे. लक्ष्मी म्हणजे काय हो? पैसे, मग ती कॅश असेल, कॉईन असेल किंवा नोटा असेल. बरेचदा सगळ्यात महत्त्वाची आपल्याकडनं काय चूक होत असते की नोटा ह्या कधीही कुठेही कशाही ठेवलेल्या असतात, चुरगळलेल्या, बारीक बारीक घडी घातलेल्या, कुठल्याही पर्सच्या कप्प्यात कोंबलेल्या, पॅन्टच्या खिशात कशाही ठेवलेल्या, घरी आल्या आल्या पॅन्टचे खिसे रिकामे केल्यानंतर टेबलवर तशाच ठेवून दिलेल्या, मग त्या टेबलवरनं खाली पडल्या, वाऱ्यावरती उडाल्या. अनेक प्रकार पैशाशी संबंधित आपले होत असतात. होतात की नाही? खरं खरं सांगा. आता तुम्ही विचार करा, तुमच्याबरोबर जर कोणी असं डिसरिस्पेक्टफुलपणे वागलं तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला कसंही बसायला सांगितलं, कुठेही बसायला सांगितलं, घाणेरड्या जागेवर बसायला दिलं, कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात बस म्हणून सांगितलं, तर तुम्हाला आवडेल का हो? नाही ना. जर तुम्हाला स्वतःला डिसरिस्पेक्ट केलेलं आवडत नसेल तर ज्या लक्ष्मीला तुम्ही एवढं मानता, जी लक्ष्मी तुम्हाला हवीशी वाटते त्या लक्ष्मीबरोबर तुम्ही असं का करता? यापुढे लक्षात ठेवा, तुमचे कॉईन्स असतील, तुमच्या नोटा असतील, ही तुमची लक्ष्मी आहे. मेहनतीने कमवलेले पैसे असतात, त्यामुळे ते ठेवताना नेहमी जपून ठेवा, घडी घालून ठेवा, पर्समध्ये प्रॉपर ठेवा. रँडम कुठेतरी ठेवून दिले, खोचून ठेवले, अशा तुमच्या लक्ष्मीच्या बाबतीत वागू नका. ही टिप जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या अकाउंटला लाईक करा, शेअर करा, खाली कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच.